विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला जे इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम दोन्ही विद्यार्थ्यांकरता जे लेटर रायटिंग राहते ना मित्रांनो, ते लेटर रायटिंगमध्ये नेमकं काय गोष्टी गरजेच्या असतात, ज्या केल्यानंतर आपल्याला गुण मिळतातच, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि त्याच्या अनुषंगानं बरोबर लेटर रायटिंग करा, पूर्णपैकी पूर्ण गुणसुद्धा मिळतात. आणि ह्या दोन्ही हायर आणि लोअर म्हणजेच फुल इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा गरजेचं आहे. चला आपण बघूया कशा पद्धतीने लिहायचं आपलं लेटर. बघा मित्रांनो, आता तुमच्यासमोर मी जो फॉर्मॅट ठेवला तो इन्फॉर्मल लेटरचा आहे. इन्फॉर्मल लेटर म्हणजे याला कौटुंबिक पत्र असं सुद्धा म्हणतात. जे आपण आपल्या मित्रांना किंवा कुटुंबामध्ये इतरांना लिहितो त्याला कौटुंबिक पत्र असं म्हणतात मित्रांनो, हे लक्षात द्या. कौटुंबिक पत्र, ओके, त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मल लेटर. हे लिहायला सुद्धा सोपं असते आणि अगदी चांगले गुण मिळतात. आता बघा या इन्फॉर्मल लेटरमध्ये सगळ्यात वर तुम्हाला इथं जे दिलेलं आहे मित्रांनो, इथं दिलेलं आहे बघा, तुम्हाला इथं लक्षात येईल तो म्हणजे सगळ्यात वर म्हणजे सेंडर ॲड्रेस अँड डेट सांगितलेलं आहे. आता सेंडर ॲड्रेस आणि डेट म्हणजे नेमकं काय असतं बघा, इथं जो पत्र लिहिणारा आहे त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस असतो आणि त्याच्या खाली डेट. आता एवढ्या याला सुद्धा बोर्डानं अर्धा गुण दिलेला आहे. म्हणजे जो पत्र लिहिणारा आहे त्याचा ॲड्रेस आणि त्याच्यानंतर खाली डेट एवढं जर तुम्ही तिथं टाकलं ना मित्रांनो, तर त्याला अर्धा गुण बोर्डानं दिलेला आहे. दुसरं दिलेलं आहे मित्रांनो सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे डिअर दिलीप. दिलीपला आपण लेटर लिहितोय, डिअर दिलीप लिहिलं त्याला अर्धा गुण बोर्डानं दिलेलं आहे. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे मेन लेटर ऑफ बॉडी. मेन लेटर ऑफ बॉडी म्हणजे कोणची, हे जिथं मेन लेटर इथून सुरू होते हे मेन लेटर ऑफ बॉडी, हे जे आहे ना याला बोर्डाने 2.5 गुण दिलेला आहे. आता याच्यामध्ये तुमच्या सोयीनुसार काही वाक्य तयार करून लिहिण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला गुण मिळतात. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे क्लोजिंग. क्लोजिंगला सुद्धा अर्धा गुण बोर्डाने दिलेला आहे. क्लोजिंग म्हणजे युअर लव्हिंगली फ्रेंड एवढं जरी लिहिलं तुम्ही बोर्ड म्हणजे अर्धा गुण मिळाला. ओके, म्हणजे याला सुद्धा बोर्डानं अर्धा गुण दिलेला आहे. युअर लव्हिंगली फ्रेंड शिवम एवढं लिहिलं म्हणजे बोर्डानं अर्धा गुण तुम्हाला दिला. त्याच्यानंतर खाली यूज न ग्रॅमॅटिकली याच्यामध्ये स्ट्रक्चर. आता ग्रॅमॅटिकली स्ट्रक्चर म्हणजे एक कोणतंही वाक्य नॉट ओनली बट आल्सो, नॉट ओनली बट आल्सो याने तयार केलेलं असावं किंवा नो सुनर दॅन या पद्धतीनं तयार केलेलं असावं. असं केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये गुण पूर्ण मिळतात. आता बघा दुसरा फॉर्मॅट मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय मित्रांनो, तो म्हणजे फॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटरचं गुण विभागणी कशी केलेली आहे, सेंडर ॲड्रेस अँड डेट म्हणजे जो पत्र लिहिणारा आहे त्याचं नाव आणि त्याचा पत्ता त्यानं बोर्डानं वरच्याप्रमाणे अर्धा गुण दिलेला आहे. रिसिपियंट्स ॲड्रेस म्हणजे ज्याला आपण पत्र लिहितो त्याचा ॲड्रेस टू द एडिटर, इथं त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस लिहिलं त्याला बोर्डाने अर्धा गुण ठेवलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन्स. याच्यामध्ये हा सब्जेक्ट लिहिला आणि सॅल्युटेशन्स लिहिलं याला सुद्धा बोर्डानं अर्धा गुण इथं देण्यात आलेला आहे. मेन लेटर ऑफ बॉडी जे आहे वर पाहिलं त्या पद्धतीनं ही मेन लेटर ऑफ बॉडी याला सुद्धा बोर्डानं मित्रांनो इथं 2 गुण दिलेले आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे बघा क्लोजिंग म्हणजे हे थँक्यू यू आहे ना, अगेन युअर ट्रूली आणि शिवम पाटील एवढं तुम्ही क्लोजिंग केलं त्याला अर्धा गुण दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर ग्रामर म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं नॉट ओनली बट ऑल्सो, नो सुनर दॅन यासारखं 5 गुण तुम्हाला मिळतात. आणि काही गुण तर हे हातचे गुण आहेत मित्रांनो, हे सोडू नका. तुम्हाला हे गुण हातचे मिळतात, उरलेले 2 गुण नाही मिळाले तरी एवढं लिहिलं तरी तुम्हाला गुण मिळतात. चांगल्या पद्धतीनं याचा लक्षात घ्या, समजून घ्या मी काय सांगितलं त्या पद्धतीनं पेपर लिहा, त्या पद्धतीने पत्राचं रायटिंग करा आणि पूर्ण गुण मिळवा. माझ्या मते तर मी सजेस्ट करेल इन्फॉर्मल लेटरचं चांगली प्रॅक्टिस करा, कारण की त्याच्यामध्ये सब्जेक्ट वगैरे लिहिण्याची गरज नसते. ही गोष्ट लक्षात घ्या. चला थँक्यू. बेस्ट ऑफ पेपर करता जास्तीत जास्त मित्रांना पाठवा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.